Sponsored by Dr. Asadullah Khan English Medium School, Solapur. Admissions are open. सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून चेन स्नॅचिंगचे प्रकार सातत्याने घडत होते. त्यापैकी एकूण मागील आठवड्यात 5 चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या. त्यापैकी 2 फौजदार चौडी पोलीस ठाणे हद्दीत, 1 सदर बाजार पोलीस ठाणे, 1 जेलरोड पोलीस ठाणे तर 1 विजापूर नाका पोलीस ठाणे अशा 5 घटना सोलापुरात घडल्या होत्या. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण विभागाने या चेन स्नॅचिंग करणाऱ्यांना शिताफितीने पकडले असून बीडची टोळी यात सक्रिय असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना यापूर्वी घडलेले अशाच प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपी व या गुन्ह्यातील आरोपी एकच असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने सतत 4 दिवस तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेज तपासून या सर्व गुन्ह्यातील एकूण 5 आरोपी बीड जिल्ह्यातील असल्याचे आढळून आले आहे. सदर 5ही आरोपींचे इत्थंभूत माहिती तांत्रिक तपास व गोपनीय बातमीदारामार्फत प्राप्त करण्यात आली होती. त्या आधारे 5 आरोपीपैकी 3 आरोपींना शिताफितीने सापळा रचून पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून एकूण मुद्देमालाचे 5,96,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती डीसीपी विजय कबाडे यांनी दिली आहे. महिन्याभरात सोलापूर कमिशनरेटमध्ये साधारण 5 चेन स्नॅचिंग झालेल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने 2 फौजदार चौडी पोलीस स्टेशन, 1 जेल रोड, 1 सदर बाजार आणि 1 विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे झालेली होती. या सगळ्या एकाच गँगनी केले असल्याचे तपासामध्ये लिंक्स जुळल्या गेल्या आणि फौजदार चौडीच्या गुन्हे शोध पथकाने याचा शोध घेत असताना यामध्ये एक बीडची टोळी असल्याचं निष्पन्न झालं आणि यांना शिताफीने या टीमने अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून 5ही गुन्ह्यातला एकूण 5,96,000चा मुद्देमाल चेन स्नॅचिंगमधला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.